नमस्कार मंडळी. तर आज आपण पाहणार आहोत चिकन खिमा. तर रेसिपी आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि चॅनेलला नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. रेसिपी पुढे पाहूया. इथे चिकन मी बारीक कट करून घेतलेला आहे. आता इथे मी कांदे घेतलेले आहेत. 3 कांदे घेतलेले आहेत, ते बारीक कट करून घेतलेले आहेत आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. आता इथे मी एकच टोमॅटो वापरलेला आहे कारण मी दहीचा वापर करणार आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, मसाला तयार करायचा आहे. लसूण घेतले, अद्रक घेतले, मिरची घेतली, तिखटप्रमाणे मिरची वापरा. कोथिंबीर घेतलेली आहे, जिरं, बडीशेप आणि खडे मसाले मी दालचिनी घेतलेले आहे, मिरी घेतलेला आणि 2 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत. आता हा आपल्याला मसाला तयार करायचा आहे. मसाला तयार झालेला आहे. इकडं आता आपण चिकन बारीक कट केलेला आहे, त्याला मॅरिनेट करायला घेऊ. दही वापरलेलं आहे, हळद आणि धना पावडर घेतलेली आहे. आता हे मस्तपैकी असं मिक्स करून घेऊन आपण हे मॅरिनेट करायला ठेवून देऊ 10 ते 15 मिनटासाठी. आता आपण तेल घेऊ. आता तेलाचा जास्त वापर नाही करायचा आपल्याला. कांदा टाकून घेऊन तो परतून घेऊ ब्राऊन होईपर्यंत. नंतर टोमॅटो टाकू. कांदा आणि टोमॅटो कधीही एकत्र टाकू नका कारण कांदा शिजला जात नाही. कांदा थोडा ब्राऊन झाला त्यानंतरच टोमॅटो वापरा. आता आपल्याला हे एकत्र करून त्यामध्ये मी तो मसाला केलेला आहे तो वापरलेला आहे. मिक्स करून आपण फक्त याला चिकन मसाला वापरलेला आहे आणि आता आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे. मिक्स करायचं आहे. थोडं पाणी घ्यायचं आहे कारण ताटाला थोडा मसाला लागलेला आहे, त्याच्यामध्येच थोडं पाणी टाकून आपल्याला हा पाण्याचा वापर करायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. थोडी हिरवी मिरची वरून टाका आणि थोडी कोथिंबीर टाका. मिक्स करा आणि एका प्लेटमध्ये काढून घ्या. आपला चिकन खिमा रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.